जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण UGC NTA नेट एक्झाम जी जून 2024 रोजी होणार आहे या परीक्षेचा फॉर्म कसा भरावा, म्हणजे परीक्षा फॉर्म कैसे भरे, हाऊ टू फिल एक्झाम फॉर्म याबाबत आपण स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला सांगितलेलं होतं की परीक्षा कधी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, नंतर परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत काय आहे. तर आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की परीक्षा फॉर्म हे 20 एप्रिल 2024 पासून स्टार्ट झालेले आहे. याची अंतिम तारीख ही 10 मे 2024 पर्यंत आहे. परीक्षा फॉर्ममध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर ते 13 ते 15 मे 2024 दरम्यान आपण करू शकता. परीक्षा ही 16 जून 2024 रोजी ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे. बाकीच्या सर्व डिटेल आपण दिलेल्याच आहेत. यामध्ये फी जी काही आहे तर ती कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे, म्हणजे 1150, 600 आणि दुसरी जी काही आहे ती 325 रुपये आहे. तर कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती फी आहे हे आपण फॉर्म भरताना बघणार आहोत. चला तर मग बघूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्या गुगल क्रोममध्ये UGC NTA नेट एक्झाम या पद्धतीचा वर्ड टाईप केले तर इथे तुम्हाला एक नंबरची विंडोज दिसेल, ज्यामध्ये UGCnet.nta.ac.in या ऑफिशियल होमपेजला तुम्हाला जायचं आहे. या पेजला गेल्यानंतर या ठिकाणी जर का स्क्रोल केलं तर इथे संपूर्णतः माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी इथं लेटेस्ट न्यूज ज्या ठिकाणी दिलेलं आहे तिथं UGC नेट जून 2024 रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन बटन दिलेलं आहे. त्या बटनावर तिथे क्लिक करा. जसं इथे बघा, आपण इथे लॉग इन करणार आहोत किंवा मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही UGCnet.nta.online.in या वेबसाईटला गेलात तर या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. तर इथं 3 स्टेप्समध्ये तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. ते म्हणजे अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, सेकंड फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड थर्ड पे एक्झामिनेशन फी. आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण या अगोदरच्या परीक्षा दिलेली असतील तरीसुद्धा तुम्हाला आत्ता जून 2024ची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हिअर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही आत्ताच फॉर्म भरत आहात म्हणून या ठिकाणी इथे काय करा, क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्णतः माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये बघा जनरल कॅटेगरीला फी 1150 आहे, EWS किंवा OBC SBC यांना 600 रुपये आहे, SC ST NT PWD स्टुडंट्स आहे त्यांना 325 रुपये फी आहे, थर्ड जेंडर यांना देखील 325 रुपयापर्यंत फी दिलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड कोणता टाकायचा त्याबाबत यांनी इथे माहिती दिलेली आहे. ओके, तो तुम्ही काळजीपूर्वक इथे बघू शकता. ओके, पासवर्डमध्ये किमान 8 डिजिटचा पासवर्ड पाहिजे, मॅक्झिमम 13 डिजिटपर्यंत तुम्ही पासवर्ड ठेवू शकता. यामध्ये एक अप्पर केस पाहिजे, एक लोअर केस पाहिजे, ॲटलिस्ट एक न्यूमरिकल पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स देखील वापरणं अपेक्षित असणार आहे. पासवर्ड रिसेट कसा करायचा त्या संदर्भात तुम्ही जो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तिथे तुम्ही निवडणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे SMS ला तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन कोड दिला जाईल आणि रिसेटची लिंक तुमच्या मेलवरती येणार आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, पासवर्ड रिसेट करू शकता. इथे खालती स्क्रोल केल्यानंतर चौकोन बॉक्स दिला त्यावरती क्लिक करा आणि क्लिक हिअर टू प्रोसीड बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजला जाऊ शकता. इथे थोडेसे 1 बाय 1 थोडंसं क्लिक केल्यानंतर इथे खूप साऱ्या महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहे. डिअर कॅन्डिडेट, काइंडली यूज युअर आधार किंवा आयडेंटिफिकेशन प्रूफ, डोंट यूज युअर पॅरेंट ऑर रिलेटिव्ह आयडेंटिटी. ओके, म्हणजे इथे तुम्हाला तुमचा आधार प्रूफ म्हणून तुम्हाला द्यायचा आहे. ओके, सो आपल्या आईवडिलांचा आधार प्रूफ या ठिकाणी द्यायचा नाही. ओके, आधार हा जो काही आहे तो ID प्रूफ विल बी यूज फॉर व्हेरिफिकेशन और ऑथेंटिकेशन पर्पज ॲट द डिफरंट स्टेज ऑफ एक्झामिनेशन. सो यूजिंग एनीवन एल्स आधार आयडेंटिटी कार्ड मे बी रिझल्ट इन कॅन्सलेशन ऑफ युअर कॅन्डिक्च्युअर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. म्हणजे आधार पहचान पत्र का उपयोग करने पर आपकी उमेदवारी रद्द होऊ शकते. म्हणजे जर का आपण म्हणजे दुसऱ्यांचं जर का आधार कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड वापरलं तर तुमचं जे काही नोंदणी आहे ती कदाचित रद्द होऊ शकते. ओके,
या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर वाईज सांगितलेला आहे, तर यापैकी तुम्ही एक ऑप्शन काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. जसं आय हॅव पॅन कार्ड अँड विश टू क्रिएट माय लॉग इन बाय युझिंग पॅन, या पद्धतीचं देखील ऑप्शन तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आता इथे विषय काय येतो प्रॉब्लेम, आधार कार्डवरचं तुमचं नेम आणि तुमच्या आत्ताच्या एक्झाम फॉर्मवरचं नेम हे तुमचं सारखं असायला हवं. त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ते ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी पॅन कार्डचा ऑप्शन केला, मी पॅन कार्ड इथे एंटर करतो आणि क्लिक हिअर टू प्रोसीड बटनावर क्लिक करतो. तुम्ही आधार कार्ड देखील नंबर यूज करू शकता. बघा, त्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स आहे. इथे कॅन्डिडेट नेम आहे, फादर किंवा गार्डियन नेम आहे, मदर्स नेम किंवा गार्डियन नेम आहे. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दाखवलेली आहे, मेल आय डी दाखवलेला आहे, कन्फर्म मेल आय डी, जेंडर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमचा मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर टाका. नॅशनॅलिटी इथे तुम्ही इंडियन सिलेक्ट करा. आयडेंटिटी टाईप म्हणजे इथे तुम्ही काय देणार आहे, तर या ठिकाणी मी जसं पॅन कार्ड दाखवलेलं आहे तर पॅन कार्ड देतो. आयडेंटिफिकेशन नंबर या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, तुमच्या लोकॅलिटी, सब लोकॅलिटी टाका, कंट्री टाका, स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड टाका. जर का तुमचा वरचा ॲड्रेस म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस हाच जर का तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर इथे सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे चूज पासवर्ड विचारलं जाईल. इथे पासवर्ड सेटअप करा. तोच पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्ड म्हणून इथे टाका. इथे सिक्युरिटी क्वेश्चन्स दिलेलं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, व्हॉट इज युअर बर्थ सिटी, ओके, व्हॉट इज युअर फेवरेट बुक, नेबरर्स पेट नेम, ओके, अशा पद्धतीचे. आणि नंतर व्हॉट इज द रजिस्ट्रेशन नंबर ऑफ युअर फर्स्ट व्हेकल. तुम्ही असे कोणतेही 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यानंतर इथे तुमचं सिक्युरिटी कोड आहे या ठिकाणी दाखवलेला, म्हणजे जसं 218263 या बटनावर क्लिक करा आणि सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करू शकता. आपण ही प्रोसेस पूर्ण करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण माहिती भरल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला चेकलिस्ट येते. इथे तुमचं कॅन्डिडेट नेम, तुमचं फादर नेम, मदर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, मेल आय डी, ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय करा, काळजीपूर्वक बघा. त्या जर का बरोबर असतील तर या ठिकाणी तुम्ही चेकबॉक्समध्ये किंवा चेकलिस्टमध्ये व्हेरीफाय केल्याच्या साईन तुम्ही या ठिकाणी द्या. आणि शेवटी आय ॲग्री बटनावर क्लिक करा आणि इथे शेवटी दिलेला आहे सबमिट अँड सेंड OTP या बटनावर क्लिक करा. या पद्धतीचा तुम्हाला एक मेसेज येईल, थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन, प्लीज चेक युअर ईमेल फॉर OTP. इथे ओके बटनावर क्लिक करा. इथे OTP टाकायचा आहे आणि इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा तुम्ही काय करा, इथे एंटर करा आणि सबमिट बटनावर किंवा व्हेरीफाय बटनावर इथे क्लिक करा. आपण ज्यावेळेस व्हेरीफाय बटनावर क्लिक करता तर या पद्धतीचा मेसेज येतो, युअर ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंट युअर ईमेल ID, प्लीज लॉग इन टू द ॲप्लिकेशन पोर्टल यूजिंग युअर ॲप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड टू कंप्लीट युअर ॲप्लिकेशन. इफ यू हॅव नॉट रिसिव्ड युअर ॲप्लिकेशन नंबर इन युअर ईमेल देन प्लीज चेक युअर स्नॅम ऑर जंक फोल्डर. म्हणजे या ठिकाणी जर का तुमच्या ऑल मेलमध्ये जर का तुम्हाला तुमचा हा जर का मेल आला नसेल तर तुम्ही कुठे चेक करा, तर स्पॅम आणि जंक फोल्डरमध्ये तुम्ही काय करा, तुमचा मेल चेक करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमचा जर का मेल ओपन केला तर इथे रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा एक मेल या ठिकाणी येतील. इथे तुमचं नाव येणार आहे, इथे तुमचं एक्झामिनेशनचं नेम येईल आणि इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर पण येणार आहे. त्यानंतर तुम्ही या बटनावर काय करायचं आहे, क्लिक हिअर बटनावर क्लिक करा. तुमचं ॲप्लिकेशन एनरोलमेंट पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करा आणि फी पेड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. यानंतर आपल्याला जो काही 12 डिजिटचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे पासवर्ड टाका. त्यानंतर सिक्युरिटी कोड जो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सिक्युरिटी पिन म्हणून, तर तो या ठिकाणी तुम्ही एंटर करा आणि त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन स्टेटस येईल, इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट येईल, ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट येईल, फी
इनकम्प्लीट येईल. तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवलेला आहे. सो कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा किंवा इनकम्प्लीटवरती क्लिक करून पुढे माहिती भरू शकता. बघा या ठिकाणी आपण कंप्लीट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन ग्रीन झालेलं आहे. ॲप्लिकेशन या ठिकाणी अनग्रीन आहे आणि पेमेंट पण आणखीन दाखवलेलं नाही आहे. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेलची माहिती तुम्ही काळजीपूर्वक बघा. खालती स्क्रोल करा. इथे सरतेशेवटी तुम्हाला काय दाखवलेलं जाईल, इथे कॅप्चा दाखवला जाईल. त्यानंतर इथे कॅप्चा एंटर करा आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढच्या पेजला जाऊ शकता. जेव्हा आपण सेव्ह बटनावर क्लिक करतो त्यावेळेस तुम्हाला इथे माहिती येईल पर्सनल डिटेल्स. सो पर्सनल डिटेल्समध्ये आपलं कॅन्डिडेटचं नेम, डेट, नंतर इथे तुमची तारीख असेल, मंथ असेल, इयर असेल ते चेक करा. जेंडर काळजीपूर्वक बघा. काही बदल असेल तर तुम्ही या ठिकाणातून तो बदल करू शकता. फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी इथे येईल. त्यानंतर इथे सिलेक्ट कॅटेगरीमध्ये जाऊन कॅटेगरी सिलेक्ट करा. इथे आपण कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आयडेंटिटी टाईप विचारलं जाईल. इथे तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, काय तुम्हाला आय डी प्रूफ द्यायचा तो या ठिकाणी ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर सपोज तुम्ही पॅन कार्ड नंबर आय डी टाईप वापरला तर तुम्ही इथे पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आधार सिलेक्ट केलं तर आधार नंबर एंटर करायचा आहे. नंतर पासपोर्ट जर का यूज केला असेल तर पासपोर्ट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर डोमेसाईलमध्ये जा, तिथे सिलेक्ट करा. तुम्ही जर का PWD कॅन्डिडेट असेल तर या ठिकाणी ते ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर डायबेटिक आहे का, यस किंवा नो या ठिकाणी करा. ॲन्युअल इन्कम ऑफ पॅरेंट या ठिकाणी जाऊन ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दिसतो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि शेवटी तुम्ही आय ॲग्री बटनावर क्लिक करा. ओके. आय ॲग्री बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणातून इथे तुम्हाला बघा आय ॲग्री बटन असेल. इथे संपूर्ण माहिती असेल की दिलेली माहिती ही ट्रूथ आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा सर्व माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. ओके बटनावर क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला या पद्धतीची माहिती येते, आय वॉन्ट टू अप्लाय UGC नेट एक्झाम. आता इथे तुम्हाला बघा तुमचं काय झालेलं आहे, कारण तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की कोण विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहे. ज्यांनी 4 इयरचा UG प्रोग्राम कंप्लीट केला असेल तर ते या ठिकाणी सिलेक्ट करतील. जे मास्टर डिग्रीच्या बेसवर फॉर्म भरणार आहे त्यांनी 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. सो आपण 2 नंबरचं सिलेक्ट केला आहे. पासिंग स्टेटस, आता ऑलरेडी जर का तुम्ही पास असेल तर 1 नंबर करा. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत PGच्या ते अप्लाय करतात तर ते ॲपेरिंग किंवा रिझल्ट अवेटेड या बटनावर क्लिक करा. इथे पास बटनावर क्लिक करा. पासिंग इयर तुमचं जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. सपोज माझं 2015-16 आहे तर मी 15-16 करेल. कोणत्या फॅकल्टीमधून झालं, जसं की माझा विषय हा MCOM होता. सो मी या ठिकाणी मास्टर ऑफ कॉमर्स MCOM इथे सिलेक्ट करेल. नंतर इथे सब्जेक्ट नेम इन पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन. ओके. तर या ठिकाणी त्याचा जो काही सब्जेक्ट होता कॉमर्स होता तो कॉमर्स आपण टाकला. ओके. नंतर इथे क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर्म. ओके. तो कुठून आपण एक्झाम झालो, इंडियामधून. त्याचं स्टेट्स कोणतं होतं तर महाराष्ट्र होतं, तर महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी नेम कोणती होती, आता आपली SPP होती म्हणून आपण इथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटी दिसतंय का बघू. हे पहा इथे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या इथे आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वर इथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी दिसेल. ते बटन क्लिक करा. रिझल्ट मोड काय आहे, पर्सेंटेज आहे का CGPA आहे तो टाका. जसं टोटल मार्क्स किती असतील, सपोज 1276 होते. ओके. आउट ऑफ माझ्या मते 1600 होते. ओके. सॉरी, टोटल मार्क्स 1600 होते आणि ऑप्टेन मार्क्स 1276 होते. ओके. आपण चेक करूया. 79.75 बरोबर आहे. या ठिकाणी आपण एंटर कॅप्चा करणार आहोत. ओके. सो इथे आपण काळजीपूर्वक माहिती भरू आणि इथे आय ॲग्री बटनावर क्लिक करू. जर का या ठिकाणी दिलेली माहिती जर का कॅप्चा तुमचा मॅच झाला नाही तर तुम्ही कॅप्चा काय करा, रिफ्रेश करा. तुम्हाला नवीन कॅप्चा या ठिकाणी काय करता येईल, भरता येईल. सगळी माहिती भरल्यानंतर शेवटी आपण सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करणार आहोत. इथे तुम्हाला येईल
क्वालिफिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली. ओके बटनावर क्लिक करा. PhD डिटेल्स आहे. वेदर ॲडमिटेड इन PhD येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. वेदर मास्टर लेवल एक्झामिनेशन हॅड बीन कम्प्लिटेड बाय 19 डिसेंबर 91 इन रिस्पेक्टिव्ह ऑफ डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. इथं जे विद्यार्थी 1991 पूर्वी मास्टर डिग्री लेवल पास झाले त्यांनी येस करा, नसेल तर त्यांनी नो करा. रिसर्चमध्ये स्पेशलायझेशन असेल तर ते एंटर करा, नसेल तर काही एंटर करू नका. वेदर द पजेस रिसर्च एक्सपिरियन्स इन द सब्जेक्ट इन कम्प्लिशन ऑफ PG डिग्री असेल तर येस करा, नसेल तर नो करा. वेदर यू आर इन एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दिला त्या बटनावर काय करा, क्लिक करा. जसं इथे 76 71 75 दाखवलेला आहे. इथे आय ॲग्री बटनावर आपण क्लिक करू आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दाखवलेले आहे. एक आहे असिस्टंट प्रोफेसर, दुसरा आहे JRF आणि तिसरा आहे PhD ओनली. ओके आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना JRF पण मिळवायची आहे, असिस्टंट प्रोफेसर पण व्हायचं आहे, ओके आणि PhD पण करायची आहे, तर या ठिकाणी त्यांनी 2 नंबरचा ऑप्शन हाच इथे सिलेक्ट करायचा आहे. काही विद्यार्थ्यांचं वय पण झालेलं आहे किंवा काही टीचर्स आहे जे अबो 30 किंवा 35च्या पुढे गेले असतील, त्यांनी 1 नंबरचा ऑप्शन असिस्टंट प्रोफेसर आणि PhD सिलेक्ट करा. काही जणांना फक्त PhD द्यायची असेल तर त्यांनी फक्त 3 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा. ओके आता मी असिस्टंट प्रोफेसरवर ज्यावेळेस क्लिक करतो तर त्यावेळेस काय होतं आहे, ऑलरेडी हे तिन्ही ऑप्शन आपल्याला दिसून येतात. नंतर ऑप्टेड टू नेट इथे 1 बाय 1 माहिती भरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय होतं आहे, तुमचा वयाचा जो काही आहे क्रायटेरिया, जसं की एक्झाम्पल आहे माझं जरी 31 फर्स्ट एज असेल पण मी कॅटेगरीमध्ये OBC असल्या कारणामुळं माझं काय होणार आहे की मला ऑलरेडी तिन्ही याच्यासाठी मी काय करू शकतो, ॲप्लिकेबल आहे, म्हणून मी या ठिकाणी अप्लाय फॉर ऑल केलं आहे. इथं सब्जेक्ट ऑप्टेड फॉर नेट म्हणजे इथे तुम्ही नेट एक्झाम कोणत्या परीक्षेमधून देणार आहे, जसं मी कॉमर्समधून देणार आहे म्हणून कॉमर्स 08 हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला. क्वेश्चन पेपर मीडियम हिंदी किंवा इंग्लिश घेणार आहे, आता मी इंग्लिशच चॉईस करणार आहे. इथे एक्झामिनेशन स्टेट स्पोर्ट्स सांगितलं आहे, जसं मी महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार. पहिली डिस्ट्रिक्ट आपल्या जवळची घेणार, जसं की एक्झाम सेंटर नाशिक घेतलं. दुसरं जे काही सिटी आहे ते पण आपण महाराष्ट्र, म्हणजे ज्यांना जी सिटी पाहिजे नसेल त्यांनी स्टेट आणि सिटी काय करायची सिलेक्ट करायची. जसं 2 नंबरला मी नगर प्रेफरन्स दिला, 3 नंबर मी महाराष्ट्र घेतलं आणि 3 नंबरमध्ये मी सपोज मला जवळ कोणता आहे इकडे पुणे आहे तर मी पुणे घेतलं. 4 नंबरला कोणता आहे महाराष्ट्र आणि 4 नंबरला मला छत्रपती संभाजीनगर आहे म्हणून मी इथे औरंगाबाद देखील घेतलेला आहे. नंतर इथे फादर ऑक्युपेशन विचारलेलं आहे. नंतर जसं की आता इथे आपण ऑदर्स म्हणजे त्यांचं शिक्षण पण विचारलेलं आहे आणि त्यांचं काय केलेलं आहे ऑक्युपेशन पण विचारलेलं आहे. ऑक्युपेशनमध्ये सपोज ते ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, सेल्फ एम्प्लॉय असेल तर ते ऑप्शन तुम्ही काय करू शकता इथे सिलेक्ट करू शकता. मदर्स हाऊसवाईफ असेल, मदरचं शिक्षण सपोज ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा 10वी 12वी असेल तर ऑदर तुम्ही इथे सिलेक्शन करू शकता. मदर्समध्ये त्यांनी पण इथे हाऊसवाईफ ऑप्शन दिलेलं नाही तर तुम्ही तिथे ऑदर म्हणून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथे तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि नंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढच्या पेजकडे आपण जाऊ शकतो. इथे येईल एक्झाम सेंटर डिटेल सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे फोटो अपलोड करायचे आहे. मिनिमम साईज त्यांची 10 KB पाहिजे, मॅक्झिमम साईज 200 KB पर्यंत पाहिजे. सिग्नेचर तुमची किमान 4 KB आणि मॅक्झिमम 30 KB पर्यंत पाहिजे. इथे तुम्ही फाईल सिलेक्ट करून काय करू शकता, अपलोड करू शकता. बघा या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसेल, सिग्नेचर दिसेल. त्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा डिटेल माहिती येईल. रिव्ह्यू ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म सगळ्यात काय करा, 1 बाय 1 तुम्ही काय करा इथे चेक करा. इथे एक तुम्हाला मेसेज दिला जाईल तत्पूर्वी, तो म्हणजे व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर. इथे क्लिक हिअर बटनावर क्लिक करा. मोबाईलला OTP येईल, तो OTP आपल्याला टाकायचा आहे आणि खालची जी काही इन्फॉर्मेशन दाखवली आहे ती एकदा काळजीपूर्वक बघा, चेक करा.
तुम्हाला मोबाईल OTP टाकण्यासाठी तुम्हाला समोर मोबाईल नंबर दिसेल आणि तिथे कॅप्चा टाकून तुम्ही सेंड OTP या बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला मेसेज येईल OTP सेंड सक्सेसफुली, प्लीज चेक युअर मोबाईल. ओके बटनावर क्लिक करा. जो मोबाईलला OTP आला असेल तो OTP एंटर करा. OTP टाकल्यानंतर इथे येईल युअर मोबाईल नंबर इज व्हेरीफाय. ओके बटनावर क्लिक करा. ॲप्लिकेशन तुमचं इनकम्प्लीट दिसेल, त्याला काय करा, अगोदर कंप्लीटवरती जाऊन बाकीची पुढची प्रोसेस आहे ती काय करा, कंप्लीट करा. आपण ज्यावेळेस कंप्लीट ॲप्लिकेशनवर क्लिक करू त्यावेळेस संपूर्णतः माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर इथे सगळ्यात शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा. इथे चेकलिस्ट पुन्हा दिली जाईल, जसं तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, मदर नेम, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल, मेल ID, सेंटर सिटी, कोर्स, सब्जेक्ट आणि आय ॲग्री बटनावर काय करा, क्लिक करा. इथे सांगितलेलं आहे पर्टिक्युलर चेकलिस्ट टू बी व्हेरीफाय आणि नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, फायनल बटनावरती क्लिक करायचं आहे. सगळ्या चेकबॉक्स झाल्यानंतर इथे फायनल सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट सक्सेसफुली. ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पे नाऊ बटन येईल. पे नाऊ बटनावर क्लिक करा. तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन नंबर येईल. इथे मग तुम्हाला कोणत्या पद्धतीने पेमेंट करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. SBI, HDFC वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. ICICI दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही HDFC या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नंतर नेट बँकिंग, UPI असे ऑप्शन्स दिसेल, तर तुम्ही UPI बटनावर काय करा, क्लिक करा. इथे तुमचा UPI ID टाका आणि मेक पेमेंटवर क्लिक करा. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली या अशा पद्धतीचं स्टेटस दिसेल. तिथे ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर गो फॉर डॅशबोर्ड बटनावर क्लिक करा आणि इथे तुमचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मेलवरती ठेवू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म हा भरायचा आहे. काही जर का अडचण आली तर निश्चित मला संपर्क करा, जेणेकरून तुमच्या काही टेक्निकल क्वेरी असतील तर त्या मी निश्चित सॉल्व करेल. सो विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या नेट एक्झाम परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.